छगन भुजबळांचा आज असा दावा आहे की अजित पवारांनी माझी दिलगिरी व्यक्त केली फोन करून। आता थोडी बॅकग्राऊंड समजून घेऊया। 2 महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात नवीन सरकार आलेलं आहे आणि या नवीन सरकारमध्ये छगन भुजबळ हे मंत्री असतील असं एक मानलं जात होतं। काही गृहीतक होती, म्हणजे साधारणतः एक अंदाज मानले जातात की नवीन मंत्रिमंडळ येणार आहे की त्याच्यामध्ये कोण कोण मंत्री असू शकतात। स्वाभाविकपणे त्याच्यामध्ये सिनियरिटी ही पाहिली जाते, म्हणजे जे जे ज्येष्ठ आहेत किंवा सिनियर आहेत त्यांचं मंत्रिमंडळामध्ये एक स्वाभाविकपणे स्थान असतं, एक गृहीतक असतं, असायलाच हवं असं काही नाहीये, पण एक मानलं जात होतं। तर त्याच्यामध्ये महत्त्वाचे चेहरे कोण की ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही, तर एक सुधीर मुनगंटीवार होते आणि एक दुसरे होते छगन भुजबळ। छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात न घेतल्यानंतरच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। छगन भुजबळ यांनी या संदर्भामध्ये जाहीरपणे नाराजी व्यक्त केलेली होती आणि त्याच्यानंतर काहीसा अजित पवारांपासून दुरावा पण देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जवळीक हे छगन भुजबळ साधतात का याच्याबद्दल चर्चा सुरू झाली। आपली उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात आली। त्या पलीकडे जाऊन जहां पे नहीं चैना वहां पे नहीं रहना असं सुद्धा त्यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलेलं होतं आणि याच्यातनं चर्चा सुरू झाल्या की भुजबळ हे फडणवीसांना भेटतायत, अशा पद्धतीने वक्तव्य करतायत, म्हणजे आता ते राष्ट्रवादी सोडतायत की काय, दादांची साथ सोडतायत की काय आणि भाजपमध्ये जातात की काय। चर्चा इथपर्यंत झाल्या की अगदी धनंजय मुंडेंना वगळून त्याच्या जागी छगन भुजबळ यांना आणून ते ओबीसी जर समाज दुखावला असेल, कारण की भुजबळांचा तसा दावा होता, जर तसं झालेलं असेल तर त्या पद्धतीने त्यांना रिइन्स्टेट केलं जातं का, अशा पद्धतीने सुद्धा चर्चा झालेल्या होत्या। पण अर्थात तसं काही झालं नाही। भुजबळांनी ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली होती डिसेंबर महिन्यामध्ये, त्यावेळेला भुजबळ हे काहीसे समाधानी पाहायला मिळाले। त्यावेळेला वर्ष अखेर आलेलं होतं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की फडणवीसांनी मला सांगितलेलं आहे की एक 7-8 दिवस वाट पहा आणि त्याच्यानंतर काहीतरी मार्ग काढला जाईल। भुजबळ सुद्धा काहीसे आश्वस्त पाहायला मिळाले। 7 ते 8 दिवस काय, महिना होऊन गेलेला आहे, पण कुठलीही त्या संदर्भातली हालचाल ही पाहायला मिळाली नाही। मधल्या काळामध्ये भुजबळ सुद्धा स्वतः परदेश दौऱ्यावर गेलेले होते अशी माहिती होती। सो या सगळ्या चर्चा थंडावलेल्या आहेत की काय असंच पाहायला मिळत होतं। पण पुन्हा एकदा भुजबळ हे समोर आले, काही मुद्द्यांसंदर्भात त्यांनी भाष्य करायला सुरुवात केली। त्यांनी कालच खरं तर देवेंद्र फडणवीस यांची जाऊन भेट सुद्धा घेतलेली आहे, परवा खरं तर, आणि लोकसत्ता ज्या वेळेला मुलाखत होती देवेंद्र फडणवीस यांची तिकडे, त्याही वेळेला भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस हे अधूनमधून बोलतानाची तिकडची दृश्य सुद्धा पाहायला मिळाली। सो असं समजलं जात होतं की भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही किंवा त्यांचं जे म्हणणं आहे की अन्याय झालेला आहे, यानंतर भुजबळ हे काहीसे अजित पवारांपासून 4 हात लांब राहून फडणवीस यांच्याशी जवळीक करतात का, भाजपमध्ये जाणार का, या चर्चा सुरू झालेल्या होत्या आणि त्यांनी तशी फडणवीस यांची वारंवार भेट सुद्धा घेतलेली होती। आता मात्र याच सगळ्या चर्चेच्या दरम्यान अजित पवार यांनी आपली फोनवरून दिलगिरी व्यक्त केलेली आहे। उशीर झालेला आहे याबद्दल ते आपली दिलगिरी व्यक्त करतात आणि लवकरच बसून या सगळ्या संदर्भामध्ये तोडगा काढू असं सुद्धा आपल्याला आश्वासन अजित पवारांनी दिलेलं आहे असं भुजबळ म्हणतात। आता याबद्दल ती भेट कधी होते आणि कधी त्यावर तोडगा निघतो हे बघावं लागेल, कारण की याच्यामध्ये लवकरच हा एक शब्द आलेला आहे जो सब्जेक्टिव्ह आहे। लवकरचा अर्थ उद्या पण होऊ शकतो किंवा 10 दिवसांनंतर सुद्धा होऊ शकतो। सो जसं 8 दिवसांमध्ये याबद्दल तोडगा काढू असं भुजबळ म्हणालेले होते की फडणवीसांनी मला तसं आश्वासन दिलंय वर्ष अखेरीस, तर त्याच्यानंतर आता फेब्रुवारी महिना आलेला आहे, अजून तरी भुजबळांचं कुठे त्यांना रिइन्स्टेट करतात याबद्दलची शक्यता दिसत नाहीये। राज्यपाल पदामध्ये सुद्धा आपल्याला काही फार इंटरेस्ट नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे काय ते भुजबळांना नवीन स्थान मिळणार महाराष्ट्राच्या राजकारणात याची सुद्धा वाट बघावी लागेल। पण अजित पवारांनी फोन केल्यामुळे ते राष्ट्रवादी सोडणार वगैरे वगैरे या चर्चा सध्या थंडावतील आणि अजित पवार याबद्दल पुढचा निर्णय काय घेतात हेही आपल्याला त्याबद्दल थोडी वाट पाहावी लागणार आहे। दुसरीकडे माणिकराव ज्यांना आता नाशिकमधूनच ते येतात आणि त्यांना मंत्रिपद सुद्धा मिळालं, हेच म्हटलं जात होतं की तिकडनं नाशिकमधनं माणिकरावांना मंत्रिपद मिळालं म्हणून भुजबळांना मग मंत्रिमंडळात ठेवण्यात नाही आलं, कारण की एकाच जिल्ह्यातनं किती मंत्री करायचे। तर त्याबद्दल सुद्धा आपण अनेक त्याच्यामध्ये तुतुमेमे पाहिलेल्या होत्या। माणिकरावांनी सुद्धा आता हीच प्रतिक्रिया दिलेली आहे की ठीक आहे, बसून बोलणार असतील तर त्याच्यामध्ये फार काही अडचणी नाहीत आणि माझ्यापर्यंत या काही चर्चा आलेल्या नाहीत, अशी त्यांची याच्यावरची प्राथमिक प्रतिक्रिया आहे।